नमस्कार, मोताळा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। समाजाचा लाखोंचा मोर्चा 25 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक। महाराष्ट्रातील विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारे अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी बुलढाण्यात 25 सप्टेंबर रोजी सकल बंजारा समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या वतीनं येत्या 25 तारखेला भव्य असं मोर्चाचं आयोजन बुलढाणा येथे दुपारी 1 वाजता करण्यात आलेलं आहे। या मोर्चाची प्रमुख मागणी आमची अशी आहे की जी प्रमुख मागणी अशी होती की जे आम्हाला या ठिकाणी एसटी समाजाचं आरक्षण देण्यात यावं। ही मागणी आमची अतिशय जुनी मागणी आहे, परंतु या मागणीसाठी अद्यापर्यंत आम्ही बऱ्याच वेळेस आंदोलनं केले, बऱ्याच वेळेस ठिकठिकाणी मोर्चे काढले, परंतु जे आम्हाला पाहिजे होतं ते काही त्यामधून साध्य झालं नाही। म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी आता बंजारा समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि आमच्या या प्रमुख मागणी हीच आहे की आम्हाला एसटी समाजाचं आरक्षण तुम्ही ताबडतोब द्यावं। जसं तुम्ही मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देण्यासंबंधी तुम्ही जी भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतली की हैदराबाद गॅजेटनुसार त्यांना आरक्षण द्यावं, या हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाच्या नोंदी या अतिशय जास्त प्रमाणात आहे आणि पूर्ण बंजारा समाजच हा त्या ठिकाणी जर का हैदराबाद गॅजेट आपण पाहिलं किंवा बाकीचेही पुरावे जर का पाहिले तर त्यामुळं आमचा समाज हा एसटीमध्ये आरक्षण देण्यासाठी पात्र आहे आणि त्या पात्र असताना सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं नाही आहे। या ठिकाणी बंजारा समाज हा तेलंगणामध्ये एसटीमध्ये आहे, कर्नाटकामध्ये एससीमध्ये आहे, कुठे ओबीसीमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये व्हीजेएनटीमध्ये आहे। तर एक कॅटेगरीमध्ये बंजारा समाज त्या ठिकाणी आणावा, आम्हाला एसटीचं आरक्षण द्यावं या प्रमुख मागणीसाठी आमच्या 25 तारखेला त्या ठिकाणी मोर्चा आहे। मराठा समाजाला जागृत करण्यासाठी मनोज जरांगे हे पुढे आले होते आणि त्यानंतर बंजारा समाज सुद्धा जागृत झालेला आहे। मनोज जरांगेच्या या भूमिकेबद्दल आपण काय म्हणतो? नाही, आम्ही निश्चितपणे मनोज जरांगे साहेबांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी जसं मराठा समाजाला जागृत केलं तसं आमच्या बंजारा समाजाला सुद्धा जागृत करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि निश्चितपणे त्याचीच परिणती अशी आहे की आज आमचा बंजारा समाज हा लाखोच्या संख्येनं रस्त्यावर उतरून आंदोलन करतो आहे। तर याचं निश्चितपणे श्रेय हे जरांगे पाटलांना जाते। मराठा आरक्षणासाठी एक मराठा लाख मराठा असं त्यांनी केलं, तर आपल्याकडून काय घोषित करण्यात आलं? तर एक गोर सव्वा लाखेर जोर हे तर तुम्ही ऐकलेच आहे आमची म्हण।